हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै मौली मातोश्री माई यांना कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे शुद्ध परमार्थ आणि या परमार्थाचं ज्ञान आपल्या आचरणात कसं येईल, किंबहुना आपण सतत जीवन जगत असताना आपल्याकडे हे सतत स्मरण कसं राहील. आपलं जे स्मरण बिघडलेलं आहे ते सुधारण्यासाठी आपण जे करायचं ह्या अंगाने जे आपण चिंतन करत आलो तो गेल्या वेळेला आपण नामस्मरण ह्या अंगाने तो नामस्मरण म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे नामस्मरण म्हणजे हा आपलं मन स्थिर करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे असं त्यावेळेला सांगितलं होतं. संतांनी तेच सांगितलं की त्यांनाही तेच अभिप्रेत आहे की नामस्मरणातून सर्वांचा परमार्थ सिद्ध होऊ शकतो. मार्ग अनेक आहेत पण त्यातला सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण, पण त्याहूनही अधिक सोपा मार्ग आहे. आणि तो सोपा मार्ग मला गेल्याच वेळेला मापसेकर भाऊनी प्रश्न विचारला होता की नामस्मरण करताना त्याऐवजी सद्गुरु स्मरण बरोबर आहे का. म्हटलं बरोबर आहे, पण नेमकं कसं आहे ते आपल्याला आज लक्षात घ्यायचं आहे की नामस्मरण म्हणताना ज्ञानाच्या अंगाने नामस्मरण आपण सांगितलं. नाम कोणाचं घ्यायचं आहे ते आपल्याला आधी कळलं पाहिजे. म्हणजे जे अनंत स्वरूप आहे तेच आपल्या ठिकाणी प्रगट आहे प्रत्येकाच्या ठिकाणी, पण ते प्रगट असून सुद्धा आपल्याला ते कळत नाही ही आपली आजची अवस्था आहे. त्याला म्हणतो आपण जीवभाव आहे आपला. आणि तो जीवभाव दूर होऊन तिथे देवभाव निर्माण करण्यासाठी म्हणजे जे नाम आपण घेतो ते जो घेतो त्यानेच आपण ते आहोत ह्या भावात ते घेतलं पाहिजे. लक्षात घेतलं का. म्हणून विठ्ठल म्हटल्यानंतर विठ्ठल कोण आहे, जो नाम घेतो तोच विठ्ठल आहे. लक्षात घ्या. हे जर समजलं आपलं तर अधिक सोपं आहे, पण ते आपल्याला पचनी पडत नाही. का पचनी पडत नाही. आपण विठ्ठल कसे असू शकतो हा प्रश्न आहे. आपण कसे विठ्ठल असणार का राम म्हटलं आपण कसे राम होणार का आपण कसं कृष्ण होणार हा एक शंका मनात येतेच. किंबहुना जीवन जगत असताना व्यवहार करताना असं वागायलाही जमत नाही. आपण जीवाभाव पटकन विसरतो पण आठवणीत सुद्धा ही ईश्वरी शक्तीच आपल्या देहातून कार्यरत आहे हा भाव आपल्याला सतत असला पाहिजे. आणि त्याला म्हणतात खरं ईश्वर स्मरण किंवा नामस्मरण. आणि ते सतत लक्षात ठेवण्यासाठी नाम घ्यायचं असतं. नामाचं नाम सतत आपल्या मुखामध्ये यायला लागलं की स्मरण व्हायला लागतं आणि स्मरणातून त्यात तो भाव निर्माण होतो आणि भावातून जीवन जगतो. म्हणजे तिथे भाव स्मरण व्हायला पाहिजे. आता हे किंचित कठीण म्हणजे जसं आपल्या ठिकाणी ही ईश्वरी शक्ती आहे आपण विसरतो प्रत्येकाला. मग त्याहून अधिक सोपं काय. अधिक सोपं आहे सद्गुरूंच्या ठिकाणी ते दिव्यत्व पाहणं अधिक सोपं आहे. कारण सद्गुरूंच्या ठिकाणी हे दिव्यत्व आहे हा भाव आहे म्हणून तर आपण सद्गुरूंच्या ज्ञान घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतो. जरी आपल्याला सगळं जमत नसलं तरी सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आहे ते आपल्याला आत्मसात करण्याचा आपण अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत. कारण तिथे सद्गुरूंबद्दल आपल्या ठिकाणी देवभाव आहे. आणि म्हणून सद्गुरू भक्ती ही अधिक सोपी. तिथे सद्गुरू भक्ती म्हणतो. ईश्वर भक्तीमध्ये सर्वात सोपी भक्ती असेल ती सद्गुरू भक्ती. आणि ही जी सद्गुरू भक्ती आहे ती अनेक संप्रदायामध्ये अतिशय आवडीने केली जाते, प्रेमाने केली जाते. किंबहुना जी सुफी पंथ म्हणून म्हटलं जातं तर सुफी पंथामध्ये सद्गुरू आणि शिष्य म्हणजे
प्रियतम आणि प्रियकर असा संबंध असतो की सद्गुरू आपला प्रियतम आहे आणि हा शिष्य त्याचा प्रियकर असतो आणि त्या भावामध्ये तो अधिक प्रेमाने सद्गुरूची भक्ती करत असतो. म्हणजे ती जी पूर्वीची जर सुफी पंथांच्या जर तुम्ही गोष्टी ऐकल्यात तर त्यांच्यासाठी सद्गुरू हाच देव असतो आणि सद्गुरू हाच देव ही भक्ती त्यांच्याकडे इतकी सोपी होऊन जाते की त्याच्यातून त्यांचं मनाच्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे तो आपोआप बाजूला व्हायला लागतो. आज आपल्याकडचा अहंकारच आपल्याला बाजूला करायचा आहे. अहंकार बाजूला करायचे म्हणजे मी अमुक आहे हा जो भाव आहे आपल्याकडे सतत की माझं नाव आहे की माझं देह म्हणजेच मी आणि त्याच्यातून आपण आपल्या ठिकाणी ज्या भावना धारणा कल्पना ज्या आहेत त्याच्यातून आपण प्रत्येकजण जीवन जगत असतो आणि ते जीवन जगण्यामुळे त्याला अहंकार म्हणतो आपण. अहंकार म्हणजे अहंकाराने बोलणं हा वेगळा भाग पण आपलं प्रत्येक वागणं हे मी देह आहे ह्या भावातून असतं त्याला अहंभाव म्हणतात किंवा अहंकार म्हणतात आणि तो दूर करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. तो दूर झाला तर तिथेच देवत्व प्रगट होतं. म्हणजे देव प्रसन्न असं समोर होत नाही तर आपल्या ठिकाणी असलेलं जे ईश्वरत्व आहे ते अधिक प्रगल्भतेने प्रगट होतं. त्यालाच म्हणतात ईश्वराचा अनुभव आला. म्हणजे सर्व संतांना जो अनुभव आला आहे ते सर्व संत जे सांगत असतात तेच आपल्या ठिकाणी असलेलं जे ईश्वरत्व कसं प्रगट झालं आहे आणि त्याचा जो अनुभव आहे तो ते सांगत असतात आणि प्रत्येकाच्या ठिकाणी ते ईश्वरत्व अनुभवण्याचं सामर्थ्य आहे. असं नाही की एकालाच कळेल दुसऱ्याला मिळू शकत नाही पण अभ्यास करावा लागतो आणि म्हणून हे जे ईश्वरत्व प्रगट व्हायचं असेल तर सर्वात सोपी असते ती सद्गुरू भक्ती. की सद्गुरू हाच देव म्हणजे अगदी वेदकालापासून कारण सद्गुरू हा देव का कारण अनंत स्वरूप स्वतःहून काही आपल्याला मार्गदर्शन करत नाही. म्हणजे सांगायला येत नाही तू असा वाग तू असं वाग हे चुकतं हे बरोबर आहे असं सांगायला बाबा ज्याला आपण अनंत स्वरूप म्हणतो कारण ते निराकार स्वरूप आहे. निराकार स्वरूप समोरून बोलू शकत नाही पण त्याच्यातून सगळं प्रगट होतं. लक्षात घ्या. म्हणून जे आपल्या मनामध्ये असतं की देवाचा साक्षात्कार म्हणजे समोर देव प्रगट व्हावा आणि देवाने आपल्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद द्यावा असं काही होत नाही. म्हणजे बऱ्याच लोकांचा तो संभ्रम असतो किंवा अगदी आपण सिनेमामध्ये वगैरे सगळीकडे गोष्टीमध्ये भरपूर वाचलेलं असतं की तपश्चर्या केल्या की मग देव प्रसन्न होतो आणि मग काय वर माग म्हणतो आणि मग आपण वर मागितलं की तो आपल्याला मिळणार. अशी जी भ्रामक कल्पना ती ह्या ज्ञानामध्ये नाही कारण ती कल्पना आहे. आपल्या ठिकाणी असलेलं ईश्वरत्व जागृत होणं ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आपल्या लक्षात घेण्यासाठी आपल्याला नामस्मरण जितकं सोपं आहे त्याहून अधिक सोपं म्हणजे सद्गुरू भक्ती आहे. म्हणून सद्गुरू हाच देव आणि त्या अंगानेच पूर्वीच्या काळी सद्गुरूंचं महात्म्य सतत सांगितलं जातं. कारण सद्गुरू कोणाला म्हणायचं गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि आत्मदर्शनी समाधान हाती जैसे. म्हणजे ज्यांच्याकडनं असं ज्ञान आपल्याला मिळतं ते ज्याच्यातून आपल्याला आपलं आत्मदर्शन होतं. म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची अनुभूती येऊ शकते हे जे ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाने आपल्या जीवनात समाधान नांदतं असे जे ज्ञान देतात त्यांना गुरु किंवा सद्गुरू म्हटलं जातं. हा त्याचा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला अर्थ आहे. दुसऱ्या ठिकाणी ते असंही सांगतात की ते ज्ञानाचा म्हणजे हे जे ज्ञान देणारे असतात ते कसं असतात की ते ज्ञानाचे कोठार असतात. किंवा दुसऱ्या बाजूने सांगितलं तर की ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्म शेके तो परब्रह्मची मनुष्य वेके ओळखतो. की ज्यांच्याकडे ज्ञान प्रगट होत असतं तो दिसायला जरी मनुष्य असेल तरी ते परब्रह्म आहे हे समज की हे जाण असं ते तिथे मार्गदर्शन करत असतात. म्हणजे गुरूंचं महत्त्व सांगत असतं. ज्ञानेश्वर माऊलींची कधीही लेखणी थकत नव्हती कारण स्वतः त्यांना तो अनुभव होता आणि त्यांना आपल्या सद्गुरूंचं एवढं प्रेम होतं इतकं महात्म्य माहीत होतं की जरी ते ज्ञानाचा ईश्वर म्हटलं तरी ते सद्गुरूंचं महत्त्व पहिली सांगायचे आणि मग पुढे ज्ञानेश्वरी त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे असे ज्या वेळेला सांगत असताना त्याने एका ठिकाणी सांगितलं गुरु तेथे ज्ञान जसं सांगितलंय तसं आपल्याला जर ज्ञान हवं असेल तर काय केलं पाहिजे. म्हणजे शिष्याने त्या गुरूंच्या ठिकाणी कसं केलं पाहिजे
की तिथे ते ज्ञानाचे कोठार, की हे जे ज्ञानाचं कोठार आहे ते काय म्हटलेलं आहे, सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळखली. म्हणजे तिथे जर आपल्याला शरणागत व्हायचं असेल तर आपल्याला आपला अभिमान वगैरे जो आहे तो बाजूला करून तिथे सेवा भावाने त्यांच्याकडे जावं लागतं. म्हणजे शरणागत होऊन जावं लागतं, नम्र होऊन जातं. आणि हे जेव्हा नम्र होऊन जातो तेव्हा ते तुम्हाला ज्ञान, तुम्ही जितके त्यांच्या सहवासात राहाल तर ते जे करतात ते सहज करती, म्हणजे सहज बोलती तोच उपदेश. ती सहज सांगतात, पण सहज सांगतात तोही उपदेश असतो. म्हणजे आपल्या सद्गुरूंचं जे महात्म्य आहे, जे आपल्या ज्या शिष्याला कळतं की आपले सद्गुरू साक्षात देव आहेत, हे ज्या ज्या ठिकाणी भाव असतो त्याला हे ज्ञान लवकर समजतं. कारण तो जितका शरणागत होत जातो ते त्या शरणागतीतून त्याला ती भक्ती त्याच्याकडे प्रगट होते आणि सद्गुरू जे सांगतात ते त्याच्या हृदयात शिरतं. कारण शब्द आणि शब्दाच्या मागचा जो बोध आहे तो बोध समजायला माणसाला वेळ लागतो. म्हणजे शब्दाचे अर्थ आपण वेगळे वेगळे लावू शकतो, पण त्याचा जो नेमका बोध आहे तो शरणागतीतून प्राप्त होतो. म्हणून सद्गुरू भक्तीतून हे ज्ञान प्रगट व्हायला लागतं आणि शिष्याला ते लवकर लवकर कळायला लागतं. म्हणून गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे इथे ते सांगतात गुरु ब्रह्म आहेत. आता ब्रह्म आहेत म्हणजे ब्रह्म म्हणजे ज्याच्यातून विश्वसृष्टी निर्माण झाली असं पुराणात सांगितलं ते, पण ते ब्रह्म नव्हे. तर गुरु म्हणजे गुरूंकडनं ज्ञान प्रगट होतं म्हणून ते ब्रह्म आहेत. गुरु विष्णू ते ज्ञानाची जोपासना, ज्ञानाचं सांभाळणं, पुन्हा पुन्हा त्याचं रिव्हिजन करणं ते करतं म्हणून ते विष्णू आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. म्हणजे महेश्वर म्हणजे काय, मृत्यूचा देव म्हटलं जातं, तिथे लय पावतं सगळं. आणि आपल्या ठिकाणी जो आपला अहंकार किंवा मीपणा लय पावतो म्हणून ते महेश्वर आहे. की आपला लय मीपणाचा म्हणजे आपला मृत्यू जिवंतपणे ते घडवून आणतात म्हणून ते महेश्वर आहे. म्हणून गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. इतकी धारणा शिष्याकडे असावी लागते. त्यावेळेला सद्गुरूंचं ज्ञान त्या शरणागतीतून त्याला प्राप्त होतं. म्हणून इथे शरणागती, सद्गुरू प्रेम, सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे आपल्याला वागावं, ही जी ज्याच्याकडे जी तळमळ व्हायला लागते आणि त्याच्या ज्ञानाचं सहज आचरण व्हायला लागतं. म्हणून ही जी भक्ती आहे ती सद्गुरूंना अगदी सोप्या अंगाने करता येते. आणि मग अगदी मोठं ज्ञानाचं महत्त्व सांगत असताना सगळे जे आत्मज्ञानी आहेत ते आपल्या सद्गुरूंबद्दल अत्यंत कृतज्ञतेनेच सांगत राहतात. कारण सद्गुरूंमुळे हे प्राप्त झालंय, त्याच्या दुसरं कोणीही सांगू शकत नाही. की सद्गुरूच आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतात, त्याच्यात दुसरं कोण करू शकत नाही. आई आपल्याला जन्म देते आणि सद्गुरू आपल्याला जे ज्ञान देतात त्याच्यातून खरं जीवन जगण्याचं सामर्थ्य सद्गुरू आपल्याला देतात. म्हणून आईपेक्षाही सद्गुरूचं महात्म्य जास्त सांगितलं जातं. की ते आईचं महात्म्य नेहमी सगळ्यांना माहिती आहे की जन्म पण मिळतो, आई संगोपन करते, प्रेम करते, निरपेक्ष प्रेम करते. सद्गुरू त्याहूनही अधिक निरपेक्षपणे प्रेम करतात आणि त्या निरपेक्ष प्रेमातून आपल्या शिष्याचा उद्धार कसा व्हावा यासाठी ते चंदनासारखे झिजत असतात. त्यांना कोणतीही अपेक्षा नसते. म्हणून आपल्या सद्गुरूंचं जेव्हा आपण हे स्मरण करत असतो त्यावेळेला स्मरणातून आपल्या ठिकाणी ज्ञान प्रकट व्हायला लागतं. पण स्मरणातून अहंकाराने हे ज्ञान मिळू शकत नाही. मला कळतं असं बऱ्याच वेळा जे लोक म्हणत असतात त्यांना काही कळत नसतं. कारण जो खरा बोध व्हायला पाहिजे तो बोध होईपर्यंत काही कळत नाही. म्हणून शब्दाने कधी कधी खूप कळतं. म्हणून तुकाराम महाराज नेहमी म्हणायचं शब्दज्ञाने घात केला. लोकांचा घात कुठे झाला, शब्दज्ञानाचा अहंकार, जो अहंकार सोडायला पाहिजे तिथेच आम्हाला आता सगळं माहिती आहे, आम्हाला सगळं कळतं आणि आम्ही आता बरोबर वागतो आहोत असं जेव्हा एखाद्या शिष्याला वाटत असतं त्याला सद्गुरूंचं महात्म्य त्याच्या मनातून कमी व्हायला लागतं, तिथे त्याला घात झाला म्हणायचं. कारण तिथे अहंकार प्रकट झाला आहे आणि त्या अहंकारामुळे सगळं होतं. म्हणून गुरूंची साथ कधी सोडता कामा नये, पहिली लक्षात ठेवायचं. आता इथे गुरूंचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. कोणी गुरु कडक असतात, कोणी दयाळू असतात, कोणी मायाळू असतात, कोणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उपदेश करत असतात. काही डायरेक्ट उपदेश करतात, काही इनडायरेक्ट उपदेश करतात. प्रत्येकाची महती वेगळी वेगळी असते. पण
ज्या सद्गुरूंकडे आपण जात असतो त्यावेळेला त्या सद्गुरूंना चिटकून राहणं, कारण तिथे गेल्यावर आपल्याला जे सुरुवातीपासून ज्ञान मिळतं त्यामुळे तो ज्ञानाची जी ऐकण्याची जी पद्धत आपल्याला समजलेली असते आणि त्या पद्धतीतून त्यांचे जे शब्द असतात, त्यांचं जे सांगणं असतं त्याच्यामध्ये आपल्याला लवकर लवकर कळत असतं. त्याचवेळेस जर आपण दुसऱ्या कोणा जरी ऐकायला गेलं तर सगळे चांगलंच सांगत असतात. म्हणजे इतर सद्गुरूंचं मी म्हणेन की इतर सद्गुरू म्हणजे तेव्हा कनिष्ठ आहेत आपले श्रेष्ठ असा कधीच भाग असू नये. सगळे संत श्रेष्ठ आणि सर्वांचं ज्ञान श्रेष्ठ ही समत्वाची भावना शिष्याकडे असायला पाहिजे. नाही तिथे सुद्धा माझे सद्गुरू श्रेष्ठ, बाकीचे काही काय माहीत नाही, आमच्याकडे फक्त ज्ञान चांगलं मिळतं असं बऱ्याच लोकांचा जो भाव असतो तो अहंकार निर्माण करणारा असतो. लक्षात ठेवा, कुठे अहंकार हा कुठे फूस करेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. लक्षात ठेवा, म्हणून सर्वांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे. कुठे केव्हा कधी कसा हा अहंकार फुटकार घालेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून सतत सद्गुरूंचे चरण धरून स्थिर राहणं परमार्थ सिद्ध करण्याचा सर्वात जास्त सोपा उपाय. आणि म्हणून सद्गुरूंची भक्ती म्हणत असताना सद्गुरूंचं रूप दिसतं, कारण रूप दिसतं, त्या रूप दिसल्यानंतर ते माणूस पण दिसतं, पण त्या माणूसपणाच्या आत तिथे ब्रह्मांडाचा नायक बसलेला आहे हा बोध तिथे सतत असला पाहिजे. इथे दिसतं आणि ते दिसण्यातून आपण सगळे विचार करण्याचा आपला स्वभाव आहे. पण सद्गुरूंकडे पाहिल्यानंतर ते रूप दिसलाय तिथेच परमात्मा आहे आणि तो परमात्मा सद्गुरूपाने आपल्याला सांगतोय, सद्गुरूपाने आपल्याला मार्गदर्शन करतोय. अशी श्रद्धापूर्वक भावना ज्या वेळेला शिष्याकडे असेल त्यावेळेला त्याचं खरं पोट कल्याण होत असतं. पण इथे आणखीन एक भाव लक्षात घ्यायचा, सद्गुरू म्हणजे व्यक्तिपूजा नव्हे. सद्गुरूंची भक्ती ही अनंत स्वरूपाची भक्ती आहे हा बोध असला पाहिजे. सद्गुरू दिसतात पण असायला ते परमात्मा स्वरूपच आहे ह्या भावामध्ये आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणून अगदी सद्गुरूंच्या जवळ गेल्यानंतर परत अनेक लोकांचा गोंधळ होतो की आम्ही आता सद्गुरूंच्या जवळ आहोत. बऱ्याच वेळा तो तिथे गोंधळतो. म्हणजे जवळ असलेले इतरांना जरा बाहेर लोटायला लागतात. जवळ कोणाला आणू नये असं म्हणतात. म्हणजे आपण जर अगदी जीवनविद्येचा इतिहास पाहिला तरी तिथं होतं की आम्हीच मोठे आहोत, आम्हाला सद्गुरूंनी जवळ घेतलेलं आहे. सद्गुरूंनी एकदा प्रवचन सांगितलं ते माझ्या जवळ असतात, ते माझ्या जवळ असं समजायचं नाही. जे ज्ञानाने जवळ आहेत तेच माझ्या जवळ येतात. कळलं? लक्षात ठेवा. म्हणजे इथे गुरु ते ज्ञान जो बोध आहे तो नेहमी लक्षात ठेवा. गुरूंकडे आपण येतो आहोत ते त्यांचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी येतो. ते त्यांचं ज्ञान आपल्याला सोप्या भाषेत कळलं पाहिजे आणि ते आचरणात येण्यासाठी. म्हणून नुसती व्यक्तिपूजा म्हणजे सद्गुरू भक्ती नव्हे. सद्गुरूंचा फोटो नेहमी रोज नमस्कार केला चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही. पण त्यांचं ज्ञान जर आत्मसात करत नसू ते सगळं फुकट आहे, कारण ती व्यक्तिपूजा झाली. इथे सद्गुरूंचं ज्ञान म्हणजे ज्ञान भक्ती व्हायला पाहिजे आणि त्या ज्ञानातून सद्गुरूंना पाहता आलं पाहिजे. म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. म्हणजे सद्गुरू कसे असतात, ब्रह्मानंद त्यांच्याकडे सतत आनंद स्फुरत असतो. ब्रह्मानंदम परमसुखदम अतिशय सुखदायी. त्यांचं पाहणं त्यांच्याकडे पाहिलं की सुख वाटतं, आनंद होतो. म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञान, ते केवळ ज्ञानमूर्ती असते. दिसायला देह जरी असला तरी ती जी आतली जी जाणीव आहे, ते जे तत्व आहे ते ज्ञानमय असतं. म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम. म्हणजे जसं आकाशामध्ये द्वंद्वातीत आकाश असतं. आकाशामध्ये तुकडे करता येत नाहीत आपल्याला, बाकीच्या गोष्टीचे तुकडे करतो पण आकाशाचा तुकडा करता येणार नाही. आकाशाला कुठे पाहिलं आकाश अखंड दिसतं. तसं द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वम असी दिलक्षम. जे आपल्या शिष्याला सांगतात ते तूच आहेस. आपण जे सतत सांगतो आपल्या सद्गुरूंनी जे सांगितले तेच की सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नांदते आहे. ते तत्व ते तत् म्हणजे ते म्हणजे अनंत स्वरूप, ते तू आहेस. म्हणून द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वम असी दिलक्षम एकम नित्यम विमलम अचलम सर्वदी साक्षीभूतम. म्हणजे एकम नित्यम म्हणजे एकच जे तत्व आहे जे अनंत स्वरूप, नित्यम ते सतत आहे, कधी नाही असं नाही. एकम नित्यम अचलम म्हणजे जे कधी अस्थिर होत नाही असं जे तत्व आहे ते सद्गुरू.
म्हणून द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वम असिद्धिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम. सर्वत्र साक्षी भावाने पाहत असतात. काय साक्षी भावाने पाहत असतात की आहे ती ईश्वर तत्व आहे, ते ईश्वराचं पाहणं असतं. सद्गुरू पाहतात ते आपण पाहतो आणि सद्गुरू पाहणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. आपल्याला वाटतं ते आपल्याकडे पाहतात, ते आपल्याकडे पाहत नाही, आपल्या देवत्वाकडे पाहत असतात. लक्षात घ्या. म्हणून हे जे विमल म्हणजे अतिशय शुद्ध, जिथे मळ कसलाच नाही मीपणाचं, असे जे असता चलम सर्वधी साक्षीभूतम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वम असिद्धिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम त्वम नमामि. म्हणजे सद्गुरूचं वर्णन केलं ते कसं केलंय ते की ते आत्मस्वरूपच आहे, ते दिव्य स्वरूपच आहे, ते अनंत स्वरूपच आहे. म्हणून अनंत स्वरूपाला पाहायचं असेल तर सद्गुरूंना पाहता आलं पाहिजे. आणि सद्गुरूंना पाहिलं की ते अनंत स्वरूपाचंच गोड रूप आहे या भावात त्यांची भक्ती करतात. म्हणजे इथे जो हा भाग असतो तिथे आपल्याला सद्गुरूंशी एकरूप व्हायचं असतं. सद्गुरूंचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या ठिकाणी प्रगट होणं त्याला म्हणतात एकरूपता. आणि ही जी एकरूपता ज्यावेळेला होते त्यावेळेला खरंच तोच शिष्य सद्गुरू पदावर आरूढ होतो. म्हणून सद्गुरू ज्याला आपण म्हणतो ते सद्गुरू म्हणजे एखादी पदवी नसते, एखादं सर्टिफिकेट नसतं, तर ज्या जाणीवे दिव्यत्वाची जाण निर्माण होते त्या जाणीवेला देव म्हणतात. तिथे सद्गुरू पद प्रगट होतं. म्हणजे सद्गुरू तत्व जे प्रगट होतं म्हणजे अमुक एक व्यक्ती म्हणजे सद्गुरू असं जेव्हा आपण म्हणतो तर तिथे सद्गुरू तिथे पद प्रगट झालेलं असतं म्हणून त्याला सद्गुरू म्हणतो. पण तेच त्यांच्या शिष्याकडे पण प्रगट होतं. त्यामुळे मग हे सद्गुरू हे सद्गुरू दोघंही एकाच लेवलला पोहोचलेले असतात. आणि ज्यावेळेला एकाच लेवलला पोहोचले असतात त्यावेळेला दोघंही एकमेकाला आपण जसं आरशात एकमेकाला पाहतो तसं ते एकमेकाला पाहत असतात. कारण सद्गुरूंना ते आपलंच प्रतिबिंब वाटत असतं आणि शिष्याला हे आपलेच बिंब आहे. म्हणून इतकी शरणागती सद्गुरूकडे असायला हवी की आपल्याला आपण सद्गुरू शिवाय आपलं जीवनच जगू शकत नाही. इतकं ते मनामध्ये जर व्याकुळता असेल तर तिथे खऱ्या अर्थाने ती भक्ती होते. म्हणून ही भक्ती इतकी सोपी नाही. परत लक्षात घ्या. मग कोणतीच गोष्ट सोपी नाही बघायला गेलं तर. सगळ्यात सोपं जरी मी म्हटलं तरी भक्ती सोपी वाटली तरी माझा मीपणा कमी होऊन म्हणजे मी पण बाजूला करून सद्गुरूंना एकरूप व्हायचंय आणि त्यामुळे ते कठीण आहे. म्हणून किती झालं तर आपला मी पण आपल्याला सोडता येत नाही, सुटत नाही. पण ते सोडण्यासाठी झोकून द्यावं लागतं. म्हणजे एखादा झरा डोंगरावरनं कोसळतो कसा झोकून देतं ते पाणी, तसं शिष्याने सद्गुरूंच्या ज्ञानासाठी सद्गुरूंच्या समोर आपल्या स्वतःला झोकून देता आलं पाहिजे. तिथे कसलीच त्याला जगाची लाज नसते की जग काय म्हणेल ह्याची पर्वा नसते. तर सद्गुरू जे म्हणतायत त्याप्रमाणे माझ्याकडनं आचरण झालं पाहिजे आणि तेव्हा ती असते ती खरी भक्ती असते. म्हणून भक्ती बरेच लोक जे म्हणतात की मी नुसते पूजा केली, अगरबत्ती लावली, दिवा लावला म्हणजे भक्ती झाली, नव्हे. ही भक्ती म्हणजे पहिली अवस्था आहे, पहिली स्टेप. पण त्याच्यातून सद्गुरूने जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आपल्याला आचरणात आणलं पाहिजे. अगदी सुरुवातीचं गळ्यात हार घातल्यापासून जो अनुभव दिलेला आहे सद्गुरू, तिथून सद्गुरू जे बहुत दिव्य साधनं दिली तिथपर्यंत ते सर्व ज्ञान आपल्याला आत्मसात झालं तर आम्ही सद्गुरूंच्या कडे बघतो आहोत. हे लक्षात ठेवा. नुसते शिष्यत्व मिळालं म्हणजे सद्गुरूंचे शिष्य झाले म्हणजे मोठी काहीतरी पदवी मिळाली हे काही खरं नाही. म्हणून खरं ज्ञान म्हणून ज्ञानच महत्वाचं असतं आणि हे ज्ञान आपल्याला आत्मसात करायचं आहे. आणि म्हणून सद्गुरूंप्रती ते परब्रह्मच आहेत हा भाव, ती श्रद्धा, आणि त्या श्रद्धेने आपल्याला सद्गुरूंचं स्मरण सतत ज्यावेळेला व्हायला लागतं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला हे सगळं सहजपणे आत्मसात व्हायला लागेल. इथे झोकून दिल्याशिवाय, कारण इथे सगळ्यात महत्वाचं आपण महत्व कशाला देतो, सगळ्यात महत्व हे ज्ञान या ज्ञानाला महत्व द्यायचं असतं पण आपण ज्ञानाला महत्व देत नाही. आमच्या घरी पाहुणे आले, आम्ही घरी थांबलो, आम्ही पाहुण्याला महत्व दिलं ना. आहे हो मंगळ जाऊया नंतर पुढच्या वेळेस जाऊ, कशाला पाहिजे नंतर मिळतं का रेकॉर्ड ऐकतो आपण, रेकॉर्डिंग ऐकतो म्हणतो ना, म्हणजे आपल्याला त्याचं महत्व होत नाही. इथे सगळं काही असेल तरी बाजूला करून त्या दिवशी इथे जायचंच आहे यासाठी जो प्लॅनिंग करतो तो बरोबर लक्षात ठेवतो ना. ज्यांना म्हणतात नाही आज ही अडचण आली आमच्याकडे, आज हे झालं, आज ते झालं, ते झालं, अनेक कारण आहे. पण ज्याच्याकडे जर आस असते, तळमळ असते, तो तिथे
जाणारच काही हो. आणि तिथे ती ज्ञानाची आस ज्याला लागते त्यावेळेला ते ज्ञान आत्मसात व्हायला लागतं. मग ज्ञानाची ती ओढ असावी लागते, ज्ञानाची तळमळ असावी लागते की आपल्याला हे ज्ञान आत्मसात झालं पाहिजे. आणि जेव्हा हे आत्मसात व्हायची ज्यावेळेला तीव्रता आपल्याकडे निर्माण होते त्यावेळेला ते खरं शिष्यत्व बहरतं. म्हणून इथे नुसतं शिष्य होणं नाही तर शिष्याच्या पुढच्या पायऱ्या म्हणजे तो भक्त झाला पाहिजे. म्हणून भक्त होणं हे फार महत्वाचं. भक्त होण्यासाठी जे जे करायचं आहे तिथे ही शरणागती येते. पै आपुलेने भेद येण जाणीचे ते माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे घाला. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सगळं ज्ञानेश्वर माऊलींचं खूप सुंदर मार्गदर्शन आहे की ते स्वतःच सद्गुरू भक्त होते. त्यामुळे पै आपुलेने भेद मी अमुक आहे असं जे आपल्याला वाटतं तो जो भेद आहे तो भेद बाजूला कर. पै आपुलेने भेद येण म्हणजे मी अमुक आहे तमुक आहे मी असा शिकलेला असं आहे ते आहे सगळं जे असतं ते सगळं तुझं बाजूला कर. आणि जाणीचे जे माझे एकपण जो मी आहे आणि तू आहेस तिथे आपण एकच आहोत हो जो जाणतो त्याला म्हणतात शरणागत. तिथे सद्गुरू शिवाय सद्गुरूच आहे, सद्गुरूशिवाय मी म्हणून कोणीच नाही. हे सगळं सद्गुरूंचं जीवन आहे हे ज्याला कळतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती सद्गुरू भक्ती बहरते. म्हणून आपलं जीवन सद्गुरूंना समर्पित करणं सोपी गोष्ट नाही. का प्रपंच करत असतो ना आपण. सद्गुरू म्हटलं चल तर उठायला चालायला लागेल का तुम्ही नाही हो आमच्या घरी जायचं आम्हाला थांबा असं होईल ना. आता सगळे घरचे प्रॉब्लेम आपल्याला सगळं आठवायला लागतात. कारण सद्गुरू बरोबर किती वेळा जाणार थोडा वेळ जाणार बाकीच्या वेळा आपण आपल्या घरी जायचं असा जो भाव असतो. त्यावेळेला सद्गुरू जे म्हणतात त्याप्रमाणे म्हणजे आता त्याप्रमाणे म्हणजे गोंदवलकर महाराजांचे सद्गुरू कोण होते विठाई. त्या विठाईने त्यांना सांगितलं खड्डा खोल त्यांनी खड्डा खणायचा अगदी खोल खड्डा खणायचा. आणि त्याला म्हणत जा आता तू आत्मे बसले आता सांग आता माती वसाला ओढून घे. माती ओढायला लागले म्हणजे खड्ड्यात ते स्वतःलाच पुरून घ्यायला सांगते. आपल्याला जर आपल्या सद्गुरू असं सांगितलं असतं तर काय केलं असतं. नको रे बाबा आम्ही चाललो आमचं गडबड आहे वाटलं असतं की नाही. पण त्यांनी ते केलं. गोंधळलेलं म्हणजे अगदी मानेपर्यंत त्याने स्वतःला पुरून घेतलं आणि मग परत त्याला बाहेर काढलं. कारण किती तुला सद्गुरूंच्या वचनावर श्रद्धा आहे ह्याची ती परीक्षा होती. म्हणजे ती परीक्षा त्यावेळेस पूर्वीचे सद्गुरू असे घ्यायचे. आपल्या सद्गुरूने अशी काही परीक्षा घेतली नाही हे लक्षात ठेवा. त्यांनी अगदी आपलं प्रेमाने सगळ्यांना सांभाळलं. आपण कसे आहोत तरी सगळं आपलं कौतुकच करत बसले. तुम्ही ऐकलं तरी चांगलं नाही ऐकलं तरी चांगलं पण अभ्यास करत राहा एवढंच सांगत राहिले. पण ह्याच्यातून जे आपल्याला आपल्याकडला अहंकार दूर गेला पाहिजे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. एका वाक्यात देव होण्याची जी व्याख्या आहे ती इथे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की आपला जो अहंकार आहे आपला जो मीपणा आहे तोच आपल्याला दूर करायचा आहे. आणि त्याच्यामुळे आपलं जीवन त्रासाचं होऊन गेलेलं आहे की आपण अनेक अडीअडचणी टेन्शन हे सगळं जे असतं ते कुठे आहे मी आणि माझं ह्याच्यातच आपलं अडकलेलं असतं. आणि ते दूर करण्यासाठी सर्व तुझं आहे. मी माझं परिवर्तन काय करायचं जे करशील ते सगळं सद्गुरूंचं आहे. उठता बसता सद्गुरू सद्गुरू हे ज्याच्या मनामध्ये असेल आणि ते जे सांगतात त्याप्रमाणेच मला आचरण करण्याची ही ज्याची बुद्धी असेल तो खरा शिष्य असतो. म्हणून जीवनाला जे जे आपल्याला मिळतं ते सद्गुरूमुळे मिळतंय. जे जे आपण करतो ते सद्गुरूमुळे करतोय. जे जे करायचं ते सद्गुरूंसाठी करायचंय हाच मंत्र आणि ती असते सद्गुरू भक्ती. म्हणजे ही सद्गुरू भक्ती आपण जर व्यवहाराच्या दृष्टीने पाहिला तर कसला वेडेपणा म्हणा की जो व्यवहारी बुद्धिवान आहे हे असला कसला वेडेपणा सगळ्यात सद्गुरूसाठी काय सद्गुरूसाठी असाही विचार करणारे लोक आहेत. पण ज्या वेळेला चेन्नईचे रमण महर्षी आणि त्यांची शिष्या मा म्हणून ज्याला ओळखलं जातं जग ती फ्रेंच बाई ज्यावेळेला प्रथम रमण महर्षींना भेटायला आली कुठून फ्रान्सवर आणि तिथे रमण महर्षी पॉंडेचेरीला होते. त्या प्रथम आल्यानंतर निघून गेल्या पण त्यांना लहानपणापासून ते दिसत होते. स्वप्नात दिसतात ना म्हणतात ते स्वप्नामध्ये रमण महर्षी ज्यावेळी प्रथम कळणारे हेच स्वप्नात येतात. कारण तिला ती ओढ होती ज्ञानाची पूर्वजन्माची ओढ म्हणतात ती तशी. दुसऱ्या वेळेला आली ती आपला नवरा मुलं वगैरे सगळं तिथे राहिलं आणि ती इथे जाऊन राहिली शेवट मरेपर्यंत तिथेच होती. म्हणजे जेव्हा सद्गुरूंशी तिने समरसता स्वीकारली शरणागती स्वीकारली तर त्या मा झाल्या जगाच्या. लक्षात घ्या म्हणजे ती भक्ती आहे
त्या भक्तीतून त्यानं काही अत्यंत प्रेममय अशी त्यांची वृत्ती होती आणि त्यांनी रमण महर्षींचं कार्य पुढे तसंच चालू ठेवलं. त्यांचा मृत्यू झाला त्या रमण महर्षींची जिथे समाधी होती त्या समाधीवरच त्यांची समाधी आहे, वेगळी नाही. सॉरी अरविंदो, रमण महर्षी, अरविंदो पॉंडेचेरिया, रमण महर्षी, अरविंदो आणि अरविंदोंच्या अशा त्यांचं ती गोष्ट सांगतात. ही भक्तीची गोष्ट सांगतात, सद्गुरू भक्ती, की इतकी समरसता असते आणि त्या समरसतेतून आपलं जीवन शिष्य जेव्हा जगतं ती पराकोटीची पहचान आहे. एवढी पराकोटीची नसली तर थोडी तरी आपल्याला असली पाहिजे ना, थोडी तरी आपण सद्गुरूप्रती भक्ती, की सद्गुरूंचं येता जाता आपल्याला जे स्मरण आहे आणि त्या स्मरणातून सद्गुरूंनी जे जे सांगितलं आहे ते आपल्या आचरणात यायला पाहिजे. हा जो बोध आहे ना तो आपल्याला सतत असला पाहिजे. म्हणजे या सतत असण्यातूनच ती भक्ती प्रगट होते आणि ही जेव्हा भक्ती प्रगट होते तेव्हा ते ज्ञान आपल्या ठिकाणी प्रगट व्हायला लागतं. आपण ऐकतो आणि पाठ करणं हे वेगळं, पण त्यांनी जो दिलेला बोध आहे तोच आपल्या अंतःकरणात वेगळ्या शब्दात जरी आला तरी ती त्यांच्याशी असलेली एकात्मता असते आणि ती एकात्मता भक्ती असते, ती तिथे प्रगट होते. म्हणून खरा भक्त आहे तो सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. तो प्रदर्शन करायला जात नाही मी सद्गुरूंचा भक्त आहे. जे झेंडा लावून आम्ही सद्गुरू भक्त, सद्गुरू मग झेंडा लावून फिरत असतात ते खरे सद्गुरू भक्त नसतात, कारण त्यांचं आचरणच तसं नसतं. त्यांच्या आचरणामध्ये सगळा अहंकार असेल, मीपणा असेल, वेगळं वागणं असेल, पण दाखवण्यासाठी प्रदर्शन सद्गुरू भक्तीची असते आणि मात्र आचरण सद्गुरू भक्तीचं नसतं. म्हणून न दाखवता जो आत्मसात सद्गुरून दिलेल्या मार्गाने जो जात असतो तो खऱ्या अर्थाने सद्गुरू भक्त असतो. आणि ही भक्ती आपल्याला जमली पाहिजे. हे सगळं सांगायचं कारण काय, जितकं नामस्मरण सोपं आहे त्याहून सद्गुरू स्मरण अधिक सोपं आहे. कारण सद्गुरूंना आपण पाहिलेलं असतं, सद्गुरूंचं ज्ञान आपण ऐकलेलं असतं, ते जे जे सतत सांगत असतात ते आपल्या कानावर पडलेलं असतं आणि जे आपल्याला काही माहीत नसतं ते आपल्याला ते ज्ञान कळायला लागतं. कारण इथे सद्गुरूंकडे येण्यापूर्वी आपल्याला कसलं ज्ञान माहीत नाही, आपण कुठच्या कल्पनेतूनच आपलं जीवन जगत असतो. पण ती कल्पना आपल्या हळूहळू बाजूला होत जाते आणि त्याच्यातून आपल्याला शुद्ध ज्ञान प्रगटतो आणि आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळायला लागतो. म्हणून हा खरा अर्थ समजण्यासाठी सद्गुरू भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. सगळ्या मार्गामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ म्हणत नाही आपण, पण सोपी श्रेष्ठ का, की कोणालाही ती करता येते. कोणालाही म्हणजे खरोखर सद्गुरूंना शरणागत होतात त्यांना ती करता येऊ शकते, पण ते करण्यासाठी त्यांना प्रयत्न केले पाहिजेत आणि तो अभ्यास ज्याच्याकडे होतो तेव्हा त्याची भक्ती त्याला पार करून देते. म्हणजे सद्गुरूंना शरणागत होतात ते पार होतात असं नेहमी म्हटलं जातं. आणि म्हणून सद्गुरू भक्ती हा अधिक सोपा मार्ग आहे. नामस्मरण जितकं सोपं आहे त्याहून जर सोपं काय बसाल तर सद्गुरू भक्ती आहे. ही सद्गुरू भक्ती आपल्याला जमली पाहिजे असं ज्याला कळेल तो खरा अभ्यास व्यवस्थित करायला लागतो, स्वतःचं उत्कर्ष करून साधतो आणि उन्नती साधतो, दोन्ही बाजून साधतो. आपल्याला सद्गुरू उत्कर्ष आणि उन्नती दोन्ही गोष्टी सांगितल्या, नुसतं उन्नती नाही सांगितली. नुसतं आत्मज्ञान झालं पाहिजे नाही म्हणत, इथे शहाणपण पण आलं पाहिजे. जीवन जगत असताना शहाणपणाने जीवन जगायला लागतं आणि आपल्या अंतरात मात्र आपण कोण आहोत हा बोध सतत असावा लागतो. थोडा वेळ आठवण झाली म्हणजे झालं नव्हे, तो अभ्यास आहे. आठवण होते विसरतो, अभ्यास आहे. आठवतं मध्ये विसरणार. पण अशी एक वेळ येते की ते अखंड स्मरण व्हायला लागतं की आपण म्हणून जे आहोत ती ईश्वरी शक्ती आहोत. हा भाव जेव्हा आपल्याकडे अतिशय वेगाने तीव्रतेने प्रगट व्हायला लागेल त्यावेळेला आपण सद्गुरूंच्या अगदी जवळ आहोत हा खरा अर्थ आपल्याला कळेल. त्यावेळेला आपल्याला खरी सद्गुरूंची कृतज्ञता समजायला लागते की आपण किती सद्गुरूंबद्दल कृतज्ञ व्हायला हवं तेही कळायला लागतं आणि त्याच्यातून अधिक ती भक्ती प्रगट होते. अशी भक्ती आपल्याला साधता येत आणि अशी भक्ती आपल्याला साधता आली पाहिजे हे आपल्याला ह्याच्यातून अर्थ समजून घ्यायचं की नामस्मरण करायला हवं आहे. ज्याला नामस्मरण नामस्मरण पण करावं, पण नामस्मरण करताना सद्गुरू स्मरण म्हणजे नाम काय सद्गुरू म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचे सद्गुरू सद्गुरू म्हटलं आणि सद्गुरू डोळ्याला दिसत आहेत, सद्गुरूंना आपण पाहिलेलं आहे, सद्गुरूंशी आपण संवाद साधलेला आहे, सद्गुरूंना आपण प्रश्न विचारू शकतो, त्याची उत्तरं घेऊ शकतो, सगळं काही करू शकतो जेव्हा सद्गुरूंशी आपला संबंध येतो तेव्हा. म्हणून देहधारी सद्गुरू हा अतिशय महत्त्वाचा असतो. हे परत लक्षात ठेवा. म्हणजे संत जे समाधीस्थ आहेत ते श्रेष्ठच आहेत, त्यांचं पण ज्ञान परत सांगायला कोणतरी परत समोर यावं लागतं. कारण जे
ग्रंथामध्ये सगळा बोध दिलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, एकनाथी भागवतमध्ये सांगितलं आहे, सगळीकडे सांगितलं आहे. पण त्याचा अर्थ परत सांगायला सद्गुरूच असावा लागतो. तो अर्थ आपल्या बुद्धिमत्तेवर सांगणं वेगळा भाग, पण त्या ज्ञानातून तो बोध स्पष्ट करणं हा आणखीन वेगळा भाग असतो. म्हणून इथे सद्गुरु तत्व अतिशय महत्त्वाचं असतं. आणि हे सद्गुरु तत्व म्हणजे परमतत्व असतं. आणि ह्या परमतत्वाला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. तेच परमतत्व आपल्या हृदयात प्रकट झालं पाहिजे. म्हणून त्या सद्गुरूंना आपल्या हृदयात पाहता येतं आणि तिथे परत सद्गुरू सद्गुरू म्हणता येतं. सद्गुरू सतत आपल्याबरोबर आहे हा भाव आपल्याला जागृत होतो. सद्गुरू सतत आपल्याला बघतायत म्हणून आपल्याला आपलं वागणं सुधारतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सद्गुरू. म्हणून सद्गुरूंचं अखंड स्मरण. कारण जेव्हा ते दर्शन झालेलं असतं रूपाचं, तर ते दर्शन आपल्याला सतत आपल्या ठिकाणी येतं. म्हणून झोपेत उठता बसता ज्यावेळेला सद्गुरू स्मरण व्हायला लागतं त्यावेळेला तो भक्त उच्च पदावर पोचतो. तिथे अहंकार रहित अवस्था ज्यावेळेला प्राप्त होते. आणि ती अहंकार रहित अवस्था आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण हा सगळा अभ्यास करतो. सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या सांगितल्या जातात. त्याचा सगळा एवढाच एकच अर्थ असतो की आपण निरहंकारी झालं पाहिजे. निरहंकारी म्हणजे कसलाही अहंकार ह्या देहामध्ये उरता कामा नये. आहे ती सगळी केवळ ईश्वरी शक्ती आणि तिचं सगळं कार्य चाललंय, तिचं सगळं जीवन चाललंय. ते माझं तुझं हा कसलाच भाग नाहीये. आहे ते सगळं एका परमेश्वराचं कार्य आहे. आणि म्हणून हे परमेश्वरी कार्य ईश्वरी कार्य म्हणून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो त्यावेळेला खरं हे ज्ञान आपल्याकडे प्रगट होतं, व्हायला लागतं, अधिक त्याचा उपयोग होतो. आणि असं हे ज्ञान आपल्या सर्वांना प्रगट हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण सुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.